ते सध्या सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर येते, तीही आपल्याला पाहायची आहे। सध्या नारायण राणेही बोलल्या। मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्या मी बारामतीला जाणार। चला पक्षाच्या ऑफिसमध्येच निघालो। जी परिस्थिती होती, नेते सगळे गेले पण कार्यकर्ते तुमच्यासोबत राहिले, जनता तुमच्यासोबत राहिली। 82 वर्षाचा फायटरने करून दाखवलं। एक आता ट्रेंड सुरू झाला, त्याला काय म्हणा? नाही, मला असं वाटतं हे एक संघर्ष म्हणजे आयुष्यात कधीही खचून जायचं नाही, हे जर कुणाकडे शिकायचं असेल तर मला वाटतं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवारसाहेब। म्हणजे मला आता मी तोच विचार करत होते की ज्या दिवशी हे सगळं घडलं आणि आजचा दिवस, हे 10-11 महिने कसे गेले हे माझंच मला माहिती आहे। आणि त्यातून लोकांनी जी साथ दिली, मला वाटतं जो विश्वास दाखवला, त्याच्यामुळे जबाबदाऱ्या आमच्या सगळ्यांच्याच खूप वाढल्यात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाऊ दे ना, आता ठीक आहे। 1 लाख मतं तुम्हाला जवळपास मिळालेली आहेत। मला असं वाटतं आता झालं गेलं गंगेला वाहिलं। मला असं वाटतं जबाबदाऱ्या आणि ज्या काही प्रकरणं त्या काही इलेक्शनमध्ये झालेली आहेत ती महाराष्ट्राला न शोभणारी आहेत आणि ती विधानसभेला होऊ नये। आणि याच्यासाठी आमच्याकडून तर पूर्ण खबरदारी घेतली जाईल की इलेक्शनमध्ये असताना एक महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते। आम्ही ह्याही इलेक्शनमध्ये ती जपली, पुढच्याही जपू। आणि मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे आणि कार्यकर्ते जे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि ज्या पद्धतीने तो कार्यकर्ता ज्याकडे काहीच नव्हतं द्यायला जो उभं राहिला आहे, हेच मला असं वाटतं आमची सगळ्यात मोठी ताकद आहे। आपण निवडणूक लढवत आलेला आहात, पवार साहेबांनी देखील अनेक चढ उतार पाहिले, परंतु ही निवडणूक आपल्यासाठी खूप खास होती कारण का आपल्याच कुटुंबातली एक व्यक्ती आपल्या विरोधात उभी राहिली होती। त्यामुळे हा अनुभव कसा होता आणि आता विजयाचा आनंद काय आहे? रामकृष्ण हरी। आता एक प्रश्न आहे की जेव्हा निवडणूक जाहीर झाली होती तेव्हा अजित पवार सातत्याने असं बोलताना पाहायला मिळाले होते की मी बारामती सांभाळत होतो आणि त्याच्यामुळे बारामतीमधून सुप्रिया सुळेंना एक मोठं लीड मिळत होतं। तर जेव्हा अजित पवार तुमच्या सोबत नव्हते, तुम्हाला बारामती आणि एकूण खडक वाचला या अनेक भागातून तुम्हाला जे लीड मिळाले त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हे सगळं लीड अजून आलेला नाही आहे, तर सगळं लीड आल्यावरच बोलूया। मला असं वाटतं अजून उद्यापर्यंत थांबावं, फार काही घाईघाईने काही बोलणं हे संयुक्तिक राहणार नाही। एक शेवटचा दादांनी जरी साथ सोडली असली तरी सुद्धा बारामतीकरांनी तुम्हाला साथ दिली। मी म्हणलं रामकृष्ण हरी। शेवटी पवार साहेबांनी दाखवून दिलंय बाप बाप होत आहे 100%। गुड डे। तर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। संपूर्ण लीड हाती आल्यानंतर आपण त्यावर बोलू, पण लोकांचं प्रेम आमच्या सोबत आहे। कार्यकर्त्यांना देण्यासारखं खरंच काही नव्हतं, पण कार्यकर्ते आमच्या बाजूने ठामपणे उभे